अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूवर्स, कैशी आओ सगली? उम्मीद करता है बेस असाल। मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहचा फजलो करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगली? आम्ही बेस हाव। आणि आज बघा आमचे दिलीप भाई आले येतात, तसे ते हमेशाच येतात, पण आज कैसा आहे? आज फक्त मी बोलणार। काय आज काय आहे? आज भाऊबीज आहे आणि दिलीप भाई माझे बायकोचे भाऊ आहेत। काय त्याप्रमाणे ते आपल्या घरी आले येतात भाऊबीजेच्या निमित्ताने। ते भाऊबीज म्हणजे बघा, माणसाला कसा आपले जे हे त्योहार असतात, काही असतात, ते जोडतात माणसाला। ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कैसा भाऊबीज एक मुसलमान बाई, एक मुसलमान लेडी, ते आम्ही मान सन्मान देतो हिंदूच्या धर्माला, पण आजकाल जे चाललं आहे ते मला काय सांगायची गरज नाही आहे। चिक्कार काही चाललेलं आहे की मुसलमानांनी कुठे नमाज पडली तर ते जागा अपवित्र होते। काय काय चाललेलं आहे पुण्यामध्ये, काय काय बापरे, ते गोमूत्राने ती जागा साफ करतात लोक। पण मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की आपले हिंदू भाई भगिनी किती जण आहेत ते आमच्या तरफशी आहेत, मुसलमानाच्या तरफशी बोलतात। त्याचा मला खूप आनंद झाला। आणि जे वादविवाद फैलवतं बघा, आता दिवाळी बोलला ते हे दीप लावायचा, उजेड म्हणजे ब्राईटनेस आपल्या घरी करायचा, आपल्या अंगणात करायचा, हा सण आहे। मुला बाळा करंज्या, चकल्या, लाडू, काय फराळ बेळा खातात आणि फटाकडे फोडतात, म्हणजे आनंदच आनंद। ठीक आहे, हे कळायला पाहिजे। हे फक्त हिंदूच नाही म्हणत, हे फटाकडे मुसलमान पण फोडतात, सर्व काही चालतो। पण बोलायचं तात्पर्य काय आहे, ज्यांनी पण हे वादविवाद दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वादविवाद ज्यांनी केलेला आहे, त्यांना हे आमच्या तरफशी मेसेज जातो की हे आहेत हिंदू भाई आणि हे हिंदू बहीण, मुसलमान बहीण, नाते चालवलात ना ते चाल। शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, त्यांनी जसा चालवला ते कधीही मुसलमानाच्या विरुद्ध न होते। त्याप्रमाणे त्यांना तुम्ही दुखवता, दुसरा काय नाही। छत्रपती शिवाजी महाराजचे जवळचे मुसलमानच होते। हे कर्तृत्व, हे जे करता ना तुम्ही लोक, चिक्कार लोक आहेत। आता काय चाललंय ते काय लपलेलं नाही आहे, फेसबुकला बोला, न्यूजला बोला, सर्व इकडे ते पसरलेलं आहे। काय म्हणजे काय आहे? मी ते म्हणतो, सुधरा, आता ही वेळ आहे। कारण आपण सर्व काही वर्षासाठी या पृथ्वीवर असतो। बोलतात ना, बचपन, जवानी, बुढ़ापा, बाद में मौत, खलास। ते 4 दिन जिंदगी के, ते आपल्याला काही सर्व घेऊन जायचं आहे। बघा, असे वादविवाद करू नका, हे माझा मेसेज आहे तुम्हाला। सर्वांनी चांगले राहा आणि तुमच्या कारण जे वादविवाद करतात ना, त्यांच्या कारण गोरगरीब मरतो, गोरगरीब मरते, बरोबर। दुसऱ्यांचं काय नाही नुकसान होत, गोरगरीब। मग काय ते महाराष्ट्र बंद करणार, हिंदुस्थान बंद करणार, आणि गोरगरीब जो कमवतो ना रोजचा, त्याचा मरण होतो। आत्ताचा जो राजकारण जो आहे ना, तो एक नंबरचा बकवास राजकारण आहे, घाणेरडा राजकारण। हे आम्ही आयुष्यामध्ये हा राजकारण कधी बघितलेला नाही। कारण हे राजकारण करतात ना, त्यांना असं वाटतं की आम्ही मोठा तीरच मारला। हे आमच्या आयुष्यामध्ये, आता आमचा पण आता 65 वर्ष वय आहे, आम्ही हे आयुष्यामध्ये पूर्वज असे नव्हते। तर हे राजकारण जे चाललं आहे ना, एकदम बंद करा ते राजकारण। कधी ना कधीतरी तुमचा वाटोळा होणार। भविष्यात लिहिलेलं आहे, पूर्वजांनी लिहिलेलं आहे, पुराण कथेमध्ये लिहिलेलं आहे, जेवढं तुम्ही कर्म कराल तेवढं त्याचा दणका तुम्हाला मिळेल, भोगायला लागेल, जगातच दणकाच तुम्हाला दणका मिळणार। तुमचा घरदार काय सगळा वाटोळा होणार। हे असे करू नका। जे राजकारण असं करा की चांगलंच करा, जेणेकरून गोरगरिबाचा काय फायदा होईल अशा पद्धतीने राजकारण करा, शेतकऱ्याचा फायदा होईल असं करा। आज शेतकरी बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब आहेत,
त्यांच्यासाठी करा. नुसतं बहिणीला पैसे दिले आणि मतं मिळवली हा राजकारण नव्हे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या देशामध्ये हे प्रकरण गुंजतोय. बरोबर आहे. हे योग्य नाही. म्हणजेच कसं आहे माहिती आहे काय, ज्या वेळेला तुम्ही मतमोजणी मतदान होतं तर त्यावेळेला तुम्ही पैसे वाटताना हाच तो प्रकार आहे. बहिणीला पैसे द्यायचे आणि मतं मिळवायची, सोसायट्यांना पैसे द्यायचे आणि मतं मिळवायची, मोठ्या मोठ्या जे कुठे असे मंदिर आहेत त्यांना पैसे द्यायचे, मतं मिळवायची. हा राजकारण नव्हे. बंद करा. राजकारण करा असं काही की जेणेकरून लोकांना चांगलं भलं होईल. चला मग भाऊबीज आता आणि बोला. दिवाळीमध्ये आज भाऊबीजेचा सण आहे. आम्हाला बोलणं गरजेचं नाही, पण नासरबाई बोलले त्याच्यामुळे मला 2 गोष्टी बोलाव्या लागल्या. बरोबर आहे की आज हा जो दिवाळी आहे साजरा आहे, पुऱ्या महाराष्ट्रातून सण साजरा केला जातो. रिवाज आपण पण हा सण साजरा करत असाल, आनंदात सण साजरा करत असणार. आपल्या बहिणीचे रक्षाबंधन भाऊबीज केलेली असणार. आज चांगला दिवस आहे. आपलं गोडधोड खावा. आणि तुम्हालाही माझ्याकडून आमचे नासरबाई आहेत, माझी आता ताई आहे, तर आमच्याकडून चांगलं गोड गोड खावा आणि तुम्हाला सुख समृद्धी जो काय समाधान भेटो, विश्वास राहील असं काय करा. आणि प्रत्येक येणारा सण आवर्जून चांगल्या प्रकारे करा. हा पूर्वजांनी नेमलेला सण आहे. प्रत्येक सण हे पूर्वजांनी नेमलेले आहेत. तुम्ही आम्ही नेमलेले नाहीत. त्याच्यामध्ये बदल करतो, त्याच्यामध्ये नासधूस करतो, बदनामी करतो. हे आपल्यामध्ये आता आहे, पूर्वजांमध्ये नव्हतं. म्हणून चांगल्या प्रकारे सण साजरा करा आणि राजकारणही चांगल्या प्रकारे करा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मग आता भाऊबीजचा जी प्रोग्राम आहे ती बघूया. स्टार्ट होतोय. बघूया. बघत राहा तुम्ही व्हिडिओ. चला. खाते जाऊ नको. जसा की मी रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकतोय त्याला भरून मला प्रतिसाद मिळालाय त्याचा. माझे भाऊसाहेब दिलीप धनाजी वांगणकर. जैसा की मी रक्षाबंधनला त्यांच्या इकडे गेलो होतो आणि आज माझे भाऊस बहिणीच्याच घरा. आमच्या हिंदू भाईचो यो मोस्ट फेवरेट त्यौहार आहे, फेस्टिवल आहे की रक्षाबंधनला बहिणीस भावाच्याच घरा जाऊन राखी बांधते. तैसाच भाऊबीज येते दिवाळीच्या 3 दिवसाच्या नंतर. ते भाऊस बहिणीच्याच घरा येतात आणि त्यांचं सायो आपल्या बहिणीच्या माथ्यावर हमेशासाठी बनवून ठेवतात. यो है एक अनमोल त्यौहार. भाऊ बहिणीचो प्यार है. धागे का ऐसा बंधन है, कच्चे धागों का बंधन, पक्का बंधन, लेकिन बहुत मजबूत बंधन होता है. आणि ही आमच्या भारत देशची खूबसूरती आणि रंगीन आमच्या भारत देशची ही आहे परंपरा आहे. ती आमच्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी बांधून ठेवलेली आहे. तेव्हा माझ्या तमाम हिंदू मुसलमान सगळ्या जातीपातीच्या धर्माच्या भाई बंधवांना माझं आव्हान आहे की असेच तुम्ही मिळून जुळून एकमेकांचं सण साजरा करा. तू मिमी करू नको, जातीपातीचा काही वैर पाळू नको. सगळे आम्ही एक आहोत. हिंदू बांधव हे आमचे हात आणि आमचे मराठी मुसलमान बांधव हे त्यांचे हात. आम्ही सगळी एक आहोत. तेव्हा सगळ्यांनी प्यार मोहब्बतशी रक्षाबंधन किंवा दिवाळी किंवा ईद किंवा भाऊबीजेचा बंधन आम्ही तुम्ही कसं आहे करू. तुमच्या त्योहारमध्ये आम्ही सामील होतो, आमच्या त्योहारमध्ये तुम्ही सामील व्हा. एक दुसऱ्याने माणुसकीने राहा. दुसरं काय नाही, सर्वांना मरून जायचं आहे. चांगले कर्तव्य करून जायचं आहे जगातून, दुसरं काही नाही. काय दिलीप आहे. नमस्कार. आज भाऊबीज आहे. रिवर्स आज पुऱ्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा सण म्हणजे भाऊबीज. आणि दिवाळीच्या 5व्या दिवशी भाऊबीज हा सण येतो. आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि देशादेशामध्ये पण सर्व सण हा मराठीचा आनंदाचा सण साजरा आणि मिळून करतात. असा पावन आणि पवित्र नाता आहे. भाऊ बहिणीच्या घरी येतो आणि बहिणीचे औक्षण करून बहीण भावाचे औक्षण करून राखी बांधते.
सदैव सुखी राहा. तू पण बोल भाऊला काय. धन्यवाद धन्यवाद भाऊ. असेच तुम्ही कायम पण स्वामी. हा राखी रक्षाबंधन सारखाच सण आहे आणि एक धागा बांधला जातो. हा तो एक धागा बांधला जातो. नारळाच्या गोटीसारखा असा ते मणी बनवलेले असतात. त्याचा रक्षाबंधन सारखा तो धागा बांधायचा असतो. आणि हा सण एवढा पवित्र आहे की पुऱ्या महाराष्ट्रातून हा सण साजरा केला जातो आनंदाने. आणि सांगायचं म्हणजे की पूर्वजांनी आखलेला हा सण आहे. पुराणमध्ये असं सांगितलेलं आहे की इथे यमाची तुलना केलेली आहे. बघा पुराणामध्ये कथेमध्ये लिहिलेलं आहे की यम हा ज्या वेळेला त्याला यमाला मृत्यू ज्याचा होतो त्याच्या घरी जाण्याची प्रथा असते. म्हणून तो आपल्या बहिणीकडे पण टाळत असतो जायला. परंतु ज्या वेळेला हा जो सण येतो, भाऊबीजेचा सण येतो, त्यावेळेस बहीण आवर्जून आपल्या भावाला बोलवते आणि त्याचा औक्षण करते यमाचं. यम आणि त्या यमाची बहीण यमुना बाई. तर या दोघांचं भाऊबीज म्हणून सण साजरा करतात या भाऊबीजाच्या निमित्ताने. आणि सर्व घरोघरी हा सण साजरा केला जातो. आणि खूप म्हणजे बहीण भावाला जेव्हा राखी बांधते तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की भावाला जर मृत्यू येत असेल तर ह्या भाऊबीजमुळे जे राखी बांधलेली असते त्याच्यामुळं मृत्यूचं मरण भावाला येत नाही, पुढे जातो. असं पुराणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हा किती जोडलेला आहे बघा की एकदम दिवाळीच्या सणामध्ये हा सण साजरा केला जातो 5व्या दिवशी भाऊबीज म्हणून. तर ह्याला महत्त्व एवढा दिलेला आहे. त्याच्यामुळे भाऊ आपला बहिणीकडे जातो आणि भाऊबीज करत असतो. नासरभाई तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काय म्हणायचं आहे, जे पण आपले त्योहार आहेत ते सगळ्यांनी मिळून जुळून करायचे. आणि बघा तुमची एक भावना आहे, तुम्ही ज्याप्रमाणे परमेश्वराला पूजता ते आम्ही त्याचा आदर करतो. तुम्हाला जसा बरा वाटतोय तुम्ही, आपण सर्व एकच परमेश्वर, तो अल्लाह, तो परमेश्वर, तो दिसत नाही कुणाला, काय त्याचा आकार नाही, तो निरंकार आहे. म्हणजे तो उजेड आहे, त्याची काही हे नाही, आपण काय तुलना नाही कुणात करू शकत. कारण त्याने ही सृष्टी बनवली आहे, आसमान जमीन सर्व बनवलेलं आहे. तुम्ही परमेश्वर म्हणता, आम्ही अल्लाह म्हणता, पण त्यांनी काही फरक केलेला नाही आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये. की तुम्हाला 4 डोळे नाही आहेत, मला 5 डोळे नाही आहेत, की मला 4 हात नाही, तुम्हाला 5 हात नाहीत, असा नाही. सर्वांना सन्मान दिलेला आहे, समानप्रमाणे अंग आपल्याला बनवलेलं आहे. आणि रक्त पण आपला लाल आहे, की हलदुवा नाही, पिवळा बोलतात नाही, पिवळा नाही की हिरवा नाही. मग आपण कोण होता हे फरक करणारे. त्याप्रमाणे जे पण असो, हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, सिख आहे, ईसाई आहे, सर्व त्यांनी बनवलेलं आहे. हे जातपात सर्व आपण बनवून म्हणजे नाश करतो सर्व. बरोबर आहे. आणि सांगायचं म्हणजे हा दिवाळीचा सण असल्यामुळे चांगले चांगले पदार्थ केले जातात. आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू वगैरे भाऊ घेऊन जातात. चांगले चांगले कपडे आपल्या बहिणीसाठी, बहीण भावासाठी देत असते. आणि चांगले चांगले कपडे घालून हा सण साजरा केला जातो. म्हणजे एवढं महत्त्व या भाऊबीजेला दिलेलं आहे. आणि जो आपला एकोपा जो ठेवायचा आहे आपल्याला, त्याच्यातूनच आपल्याला एकोपा ठेवायचा आहे. काहींची भावना असते की काही समजा असे मद्यपान करणारे आहेत, त्यांना याचं महत्त्व कळत नाही, त्यांना ज्ञान नाही आहे. हो, त्यांना हे महत्त्व कळत नाहीत. आपल्या बहिणीकडे सुद्धा जात नाहीत. काही भाऊ असे आहेत की ते बहिणीकडे सुद्धा जात नाहीत. काही इगो असतो त्यांना, तो इगो सोडून द्या आणि आपल्या बहिणीला जपा. हा पवित्र सण साजरा करा आवडीने, एवढंच मला सांगायचं आहे. चला मग आता आम्ही लोक जिया बेसता आहोत, तुम्ही सगळ्यांनी या जेवूयाला आमच्यासोबत. करणार आहे. माशाल्लाह माशाल्लाह हमारी अक्कू गुड़िया को. माशाल्लाह.
ये दे जरा सालंदी का जरा माशाल्लाह सालंदी का आज भाऊबीज के निमित्ताने मटन बनलेलं आहे. मटन का रसा माशाल्लाह खुशबू बहुत ज़बरदस्त आ रही है भाई माशाल्लाह. खाओ खाओ और कन्नों के गुण गाए जाओ. माशाल्लाह. घ्या दिलीबाई स्टार्ट करा. दिलीबाई थंड होतं ना. अहो गरम गरम खाण्यात जे मजा आहे ते थंड खाण्यात नाही आहे. घ्या किपा माशाल्लाह माशाल्लाह. इधर देख. अरे वाह सलाम कर रिवर्स को. कशी आहात जे बी आला या. हाँ जी आया जी आया जी आया बघा जी आया. दिलीबाई काय चिमुणी सारखा. या काय मग रेवाज आज आपल्याकडे पण सगळं आज बहिणीची रक्षाबंधन भाऊबीज झाली असणार. त्याच्यामुळे बहिणीने चांगलं चांगलं जेवण बनवलेलं असणार. आवडीने खावा. आम्ही बहिणीकडे आलेलो आहोत आणि आज एकदम छानपैकी एकदम जेवण आहे मटणाचं जेवण आणि त्याची चव बघतो आता. बघा बघा. दिवस जरा गरम जेवण आहे. अहो थंड दिल्यावर मला थंड दिला बघून गरम दिलाय. गरमागरम जेवण कसा गरमच खाल्ला पाहिजे नाही. थोडा तोंडाला शेकशेकीत लागला पाहिजे. उत्तम जेवण झालेलं आहे. एकदम छान जेवण झालेलं आहे. माशाल्लाह माशाल्लाह. माशाल्लाह. चला व्ह्युअर्स सगळे जिया बैसला भाऊ बीजच्या निमित्ताने आज आम्ही गेट टुगेदर केला आहे. दिलीपभाई भाऊस कनीज मुल्ला बहिणीच आहे माशाल्लाह. माझी पोरा आहात माझे घरवाले आहात. आम्ही सगळी मटण जेवता भाव तेव्हा तुमच्या सगळ्यांना आम्ही दावत देता भाव जेवयाला या आमच्यासोबत. अल्हम्दुलिल्लाह खुशीचा अवसर आहे. सर्वांना भाऊबीजच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक 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 शुभेच्छा. माशाल्लाह. मटन मटन शटन मटन और शटन. तेव्हा कुणी पण माझा बोलण्याचा मतलब आहे की कुणी पण हिंदू मुस्लिम खच्या पण जाती धर्माचे भाई बंधव असो तुम्ही मुसलमानाच्या त्यौहारातला शामिल होता नाही होत ऐसा नाही आहे. मोक्ष आमचे समजदार भाई बंधव आहेत जे आमच्या मुसलमानाच्या ईदेतला बकरा ईद असो रमजान ईद असो मोब मिळून जुळून मिळून जुळून करतात. तर आम्ही पण काही भाई बंधव आहात मुसलमानाचे जे आम्ही दिवाळीत जातो रक्षाबंधनला भाऊबीजाला आम्ही आमच्या हिंदू बांधवच्या सणा त्यौहारातलं जातो आणि खुशी एक दुसऱ्याच्या सोबत मिळून आम्ही सण साजरा करतो. याचं मतलब ही नाही आहे की आम्ही मुसलमान असून जर आम्ही त्यौहार करतो ते आम्ही हिंदू जायला किंवा ऐसा नाही की हिंदू भाईनं जर ईदेत आले आमच्या संघ शरीक जायले आणि ईद मनवले खुशीने की ते मुसलमान झाले ऐसा काही नाही आहे. त्यांचा जात धर्म ते निभवतात आम्ही आमचा जात धर्म निभवता आहोत. पण एक दुसऱ्याच्या संगत आम्ही जर सण साजरे करता ह्याचं काही गलत मतलब नाही आहे. तेव्हा तुम्ही पण दिमागात जर तुमचं शेण भरलेलं असेल कुणाच्या तर ती काढून टाका आणि प्यार मोहब्बतशी राहा. आणि आपल्या भारत देशची खूबसूरती हातच आहे. पण शॉर्टकटला मी बोलीन आणि आम्ही ती करता आमच्या खूबसूरतीला आम्ही चार चांद लावतो आणि आम्ही खूबसूरती वाढवतो. या जवियाला आता काय आहे ही आवरा बोलला पण मी एक बात बोलीन. ऐशी मोप माणसं आहात जी मुसलमानाच्या घरात म्हणजे हिंदू माणसा मुसलमानाच्या घरात जियाला म्हणजे पाप समजतात आणि बेस नाही समजत. त्या माणसांना माझा मेसेज आहे की आज पंजाब पिढीत जी लोक होती ते कोण होती. शीख होती हिंदू होती आणि तिकडे
चिकरजना होती या धर्माची लोक, पण मुसलमानाने 100% काय 110% मदत केली आहे तिकडे. मग त्याप्रमाणे तेव्हा तुम्हाला हिंदू मुसलमान नाही दिसत काय? हां, ते असं नको करू आणि आपण. रस्त्यातला एखादा कच्च्या हिंदू बाईचा अपघात झाला, रक्ताचा ब्लड स्त्राव जी होते बारीक प्रमाणातला होते आणि त्याला रक्ताची गरज पडते, जेव्हा की त्यांना ब्लड ग्रुप त्यांचा मॅच एक मुसलमान बाईशी होते. कारण बघा, ही कुदरतची बात आहे. ही कुदरतचा मतलब बोलतात ना, निजाम आहे की तुम्ही किती लाख हिंदू भाई तर ते उभे असतील पण त्यांचा रकत मॅच नाही होणार. एक मुसलमान बाईचा रकत मॅच काय, तुम्ही एक जीव जातो असेल तेव्हा तुम्ही ही बोलाल नको नको मुसलमान बाईचा रकत नको हवं, अजिबात नाही बोलणार. त्याच्या अंगात मुसलमानाचा रकत धावतो. मग तिथे मुसलमान भाई असो की तिथे बौद्ध भाई असो, तिथे कुणबी भाई असो, तुम्ही रकत ऍक्सेप्ट करता. तर मग का जातीपातीचं तुमच्या दिलातला मनातलं नफरत का? आम्ही शिकले पडलेली पिढी हा, आम्ही अनाडी जाहील पिढी नाही हा, तर तुम्ही शिकले पडलेलीच कामं करा. आमचं संविधान काय बोलतंय? परत काय आहे विवर्स, ब्लड बँकला हे मुसलमानाचा आहे, हिंदूचा आहे, बौद्धचा आहे, ख्रिश्चनचा आहे ऐसा लिखलेला नसते. त्याप्रमाणे कुणाचाही रकत कोण पण मॅच झाला की त्याच्या अंगात जाते. काय बोलतो दिलीप भाई? तेव्हा तो माणूस देव माणूस वाटते. बरोबर आहे. वेळ अशी येते माणसावर की ज्या वेळेला त्याला जर पाणी जर पाहिजे असेल, जर पाणी कुठेच नाही भेटला तर शेवटी गटारामध्ये जो गढूळ पाणी असतो ना, तो हाताने भरून असा पाजला जातो, तेव्हा त्याचा जीव वाचतो. गढूळ पाणी आपण ज्याला शी म्हणतो, तो पाणीसुद्धा उपयोगी येतो वेळेला. विवर्स, कैसा लागला तुम्हाला भाऊबीज? दिलीप वांगणकर भाऊ कनिजचे ते आपल्या घरी आले आणि भाऊबीज द्यायला आम्ही बैसून मटण रसा मस्त बनवून खाल्ला. माशाअल्लाह खूप टेस्टी बनला होता. ते कॉमेंट सेक्शनला जाऊन तुम्ही सांगा कैसा लागला तुम्हाला ही आमचा व्हिडिओ, कैसा वाटला. आणि ऐसेच जुळून रहा कोकण की दुनिया 2324शी. मोबकं इंशाल्लाह तुमच्यासमोर मी पेश करू. बोल करू काय बोलेल कन्नो मग खुश आहे. आज कन्नोचे भाई येतात कन्नोच्या घरा, भाऊबीजचा फर्ज अदा करियाला, कर्तव्य पार पाडियाला, जेवण पण जायला हे आमची मोब बेसोनी गेट टुगेदरिंग जायली आहे. उम्मीद करताय तुम्ही सगळे मला मुस्लिम हिंदू सगळे बांधव म्हणा तुम्ही बधाई द्याल की माझ्या भावाने आज मला भाऊचा बीज बनवले आहात आणि मनवला हा आम्ही लोकांसोबत. उम्मीद करताय अशीच तुम्ही मला बधाई द्याल. व्हिडिओज बघाल आमचे तेव्हा बघा आमच्या भाईला. भाई बोला 2 शब्द. नमस्कार. नवीन पाहण्यासाठी कमेंट द्या, चांगली शेअर करा आणि तुम्ही पण या कधी आलात तर व्हिजिट मारा आमच्या कोकणात. ठीक आहे. आपल्या कोलतारला कोकण आमचा बघा, समुद्र आहे, नदी आहे, खाडी आहे, खाडीमध्ये घेऊन जातो तुम्हाला. पुष्कळ मासे आहेत. माझ्याबरोबर घेऊन जाणार तुम्हाला आणि कष्ट करणार नाही एवढी काय तकलीफ नाही वगैरे काही नाही. एकदम चांगल्या अशा चांगल्या जागा आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला के फॉर कोकण, के फॉर कोलत्रे, डेंजर जागा आहेत तिथे दिलीप जाणार. माशाल्लाह कोलत्रे मोब खूबसूरत गाव आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि के फॉर कन्नो आणि के फॉर कन्नो. चला ठीक है माँ, अल्लाह हाफिज, टेक केयर. दुआओं में ढेर सारा याद रखना क्योंकि दुआओं में तासीर होती है. ऐसा समय पण भाऊबीज ऐसा सेलिब्रेट करू. दुआ ठेवा. अल्लाह हाफिज.